काय सिद्ध करायचंय तुला? हा, तुझ्या लेखी माझ्या शब्दाला काहीही किंमत नाहीये, हेच ना? प्रिया, तू फक्त गैरसमज करून घेतेस, बाकी काही नाही. अजिबात नाही. माझा अपमान केल्याबद्दल तुला काहीही वाटत नाहीये का मंजिरी? मी तुझा अपमान नाही केलाय प्रिया. हे बघ, माझ्या मनाला जे योग्य वाटलं ना, मी तेच केलं. मंजिरी, आजपर्यंत या घरात नोकऱ्यांच्या बद्दलचे डिसिजन्स मी घेत आली आणि आज तू त्या मीराला... एक मिनिट. मीरा या घरात काम करते यापेक्षाही ती एक माणूस आहे आणि माणुसकीच्या नात्याने मी जे केलं ते योग्य आहे असं मला वाटतं. काय योग्य होतं यात? जे काय झालं तो तिचा आणि तिच्या नवऱ्याचा प्रश्न होता. तो त्यांनी सोडवला असता. मुळात तुला यात पडायची गरजच काय आहे? अगं, मग मीराने काय करायला पाहिजे? ते तिचं तिने बघितलं असतं मंजिरी. असं तर तू उद्या कोणालाही उठून... एक मिनिट. पहिली गोष्ट प्रिया, मीरा कोणीही नाहीये. आणि दुसरी गोष्ट, मीराच्या नवऱ्याने तिचा हक्क काढून घेऊन तो दुसऱ्या बाईला दिलाय. हा अन्याय नाहीये का? आणि या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी तिला मदत करणं ही माणुसकी आहे प्रिया. कसला अन्याय? त्यांनी काय अन्याय केलाय? तो नसेल सुखी तिच्या बरोबर म्हणून सोडलं तिला, शोधली दुसरी कोणीतरी. त्यात चुकलं काय? अगं, तू स्वतः एक स्त्री असून असं कसं बोलू शकतेस? मी एक स्त्री आहे म्हणूनच असं बोलू शकते. उगीच लग्नाचं खोटं बंधन पाळत राहण्यापेक्षा ना, स्वतःचं सुख शोधण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. अच्छा, म्हणजे लग्न या गोष्टीला काहीच अर्थ नाही? या गोष्टीला महत्व किती द्यायचं ना मंजिरी, हे ज्याचं त्याने ठरवावं. लग्न ही खूप महत्वाची गोष्ट आहे प्रिया. हे मंगळसूत्र म्हणजे फक्त काळी मण्यांची माळ नाहीये. आणि तू म्हणतेस तसं ज्यानं त्यानं ठरवायचं ठरवलं ना, तर कुटुंब या शब्दाला काहीच अर्थ उरत नाही. आपल्या समाजात संस्कार आहेत, परंपरा आहेत, त्या अशा नाकारणार तू? मग या रिकामं पोकळ जगण्याला काय अर्थ उरतो? काहीच नाही. मग अशी पोकळ नाती जपत राहायचं का? आता लग्न झालंय म्हटल्यावर त्या माणसाबरोबर काहीही झालं तरी राहायचंच. मला तुझं हे म्हणणं अजिबात मान्य नाहीये प्रिया. पण मीराचा नवरा जर तिच्याबरोबर सुखी नसेल तर त्याने काय आयुष्यभर दुःख भोगत राहायचं? अगं, दुःख भोगत राहायचं असं कुठे म्हणतेय मी? पण संसारात एकमेकाच्या दुःखाची कारणं समजून घेऊन ती बाजूला तरी करता येतात ना.